पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणात घालणार. बघा घालतो का. हा सरसकट जी आर नाही, हा पुराव्याचाच जी आर आहे. ओके, जिंकलो रे राजा हो आपण. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलेले. एकीकडे मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन उसळलंय, तर दुसरीकडे ओबीसी समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. पण या संघर्षात आता स्फोटक वळण आलेले. चला तर एक नजर टाकूया संपूर्ण बातमीवर. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललेला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या केंद्रस्थानी आला असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून मागणी केलेली आहे की 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी. भुजबळ यांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे ओबीसींच्या 350 प्रवर्गांवर थेट अन्याय होणार आहे आणि ओबीसींचा आरक्षणातील हक्क धोक्यात येऊ शकतो. भुजबळ यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे 8 पानी पत्र दिलेले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला ओबीसी दाखला देण्यासाठी हैदराबाद गॅजेटमधील नोंदणी आणि शपथपत्र यांचा आधार घेण्यात आलेला आहे. मात्र ही पद्धत कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे आणि पूर्वीच्या शासन निर्णयांशी तसेच न्यायालयीन आदेशांशी विसंगत आहे. त्यांनी आरोप केला आहे की अशा महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी लोकांकडून हरकती मागवणे आवश्यक होते आणि त्याचबरोबर ओबीसींसाठी अस्तित्वात असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा करणे गरजेचे होते. परंतु सरकारने हा प्रक्रिया भाग वगळून थेट GR काढला, ज्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तर आता या निर्णयानंतर मराठा समाजातील हजारो लोकांनी कुणबी असल्याचा दाखला देत मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी अनेकांना प्रमाणपत्रे मिळालेली आहेत, मात्र काही अर्ज नामंजूर झालेले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत गोंधळ आणि असमानता निर्माण झाली असून ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर यामुळे सामाजिक तणाव वाढेल आणि ओबीसी आरक्षणावर गंभीर संकट ओढवेल. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. दसऱ्यानंतर मुंबईत ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नानंतर आता ओबीसींचा लढा ही उग्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्याच्या राजकारणात याचा दुर्गामी परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स. धन्यवाद.